माताड. सोलापूर येथील रामदेव सिद्धेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं होम मैदानावरती 21 ते 25 डिसेंबर या काळामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून ज्या पद्धतीनं कृषी प्रदर्शनाचं भव्य स्वरूप या ठिकाणी सुरू केलं देवस्थानच्या माध्यमातून, त्याला यावर्षीही अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. मोठ्या संख्येनं सोलापूर व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून शेतकरी मंडळी आणि ज्यांना ह्या कृषी प्रदर्शन आणि उद्योग प्रदर्शनाचं माहिती पाहिजे आहे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायची आहे, त्या मंडळींनी मोठ्या संख्येने भेटी दिलेल्या आहेत. आज 4था दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस त्या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी ज्यांनी भेटी दिल्या त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं यावर्षी जवळजवळ 300च्या वर स्टॉल धारकांनी या ठिकाणी आपले स्टॉल त्या ठिकाणी घातले आणि सगळ्यांनीही त्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशा केल्या आणि मागणी नोंदवली, अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यावर सर, हे कृषी प्रदर्शन कितवं वर्ष आहे कृषी प्रदर्शनाचं? हे 54वं वर्ष आहे. या गड्डा मैदानावरती या ठिकाणी मोठ्या स्वरूपात गेल्या 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि अनेक याप्रमाणे म्हणूनच यावर्षी कृषीबरोबर औद्योगिक दोन्हीचे म्हणजे सोलापुरात जे नवउद्योजक असतील म्हणा किंवा जुने मोठे उद्योजक आहेत, जसं कोठारी पाईपवाले आहेत, तशाच पद्धतीने LHP लक्ष्मी हायड्रॉलिक्स ही कंपनी आहे. या मंडळींनी विशेष करून या ठिकाणी सहभाग घेऊन शेतकऱ्यांपर्यंत आपले उत्पादन नेऊन या ठिकाणी सोलापुरात अशा पद्धतीचं उत्पादन होतं आहे याची माहिती देण्यासाठी ह्या व्यासपीठाचा उपयोग केला आहे. मी त्यांच्याही या निमित्तानं त्यांनाही धन्यवाद देतो. सर, हे वर्षातून एकदाच कृषी प्रदर्शन होतं आहे गड्डा यात्रेला. जर वरचेवर असे कृषी प्रदर्शन भरवलं तर आपलं काय मत आहे याबद्दल आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? सातत्यानं भरवणं पण उपयोग नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे प्रदर्शन होत नाही म्हणून देवस्थाननी जे लहान प्रमाणामध्ये कृषी प्रदर्शन होत होतं त्याची व्याप्ती वाढवली आहे. वर्षातून एकदाच कृषी प्रदर्शन जरी झालं, परंतु आज आपण जे करतो आहे 300 स्टॉलची, ह्याची व्याप्ती आपल्याला वाढवावं लागणार आहे. की प्रत्येक वर्षी येणाऱ्या डिसेंबरमध्ये देवस्थान कशा पद्धतीनं कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवून आम्हाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देईल. शेतामध्ये काही नवीन जाती आपल्याला त्या ठिकाणी न्यायचे असतील किंवा या ठिकाणी जनावरांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं, त्या माध्यमातून ह्या सर्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं या भागातल्या शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. सर, शेतकरी आणि तरुण उद्योजकांना आणि तरुण शेतकरी युवकांना काय तुम्ही आवाहन कराल? एवढंच या निमित्तानं प्रदर्शनाच्या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थानचा अध्यक्ष या नेत्याने या भागातील तरुण शेतकरी आणि उद्योजकांना आवाहन करेन की अशा माध्यमातून मोठ्या संख्येने जे उद्योजक आहेत त्यांनी आपले उत्पादने या ठिकाणी आणावे. सोलापुरातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती झालं काय की ते आपल्या इंडस्ट्री इस्टेटमध्ये कशा पद्धतीचे उत्पादने घेतली जातात. त्याचबरोबर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख त्या माध्यमातून ह्या तरुण मंडळींनी घ्यावं आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये, आपल्या उद्योगामध्ये कशा पद्धतीने करून आपला उद्योग आणि शेती भरभराटीला नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा. या कृषी प्रदर्शनामध्ये महिला उद्योजकांचा सहभाग कसा आहे आणि त्यासाठी तुम्ही विशेष असं काही त्यांच्यासाठी सोय केलेलं आहात का? महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी स्टॉल्स या ठिकाणी घातलेले आहेत. सरकारच्या माध्यमातून आत्मानीही मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट केलेला आहे. अशा पद्धतीची भूमिका जर सगळ्यांची राहिली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आपण वाढवून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी इतर कुठं जिल्ह्यात जाऊन शेती प्रदर्शन पाहण्यापेक्षा या ठिकाणी सगळं एका छत्राखाली त्यांना उपलब्ध होईल अशी भूमिका सिद्धेश्वर देवस्थाननी केलेली आहे. सिद्धेश्वर देवस्थान ज्या विविध अशा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहेत त्यामध्ये हा कृषी प्रदर्शन एक आगळा वेगळा आणि अतिशय चांगला प्रोजेक्ट या प्रकल्प म्हणून पुढच्या काळामध्ये नावारूपाला येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या निमित्तानं ते पुढे देणारच नाही.